हॅलो फ्रेंड्स, मी अनुप नागपुरे आणि तुमचं स्वागत करतोय आपल्या या ट्रान्सपोर्टेशनच्या MCQ मॅरेथॉन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपला हा सेकंड व्हिडिओ असणार आहे ट्रान्सपोर्टेशनवरचा आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण चालू करणार आहोत व्हॅल्युएशन. व्हॅल्युएशनच्या डेफिनेशन्स, न्यूमेरिकल, त्याच्यानंतर ॲन्युअल स्टेटमेंट रेट येणाऱ्या पुढच्या काही व्हिडिओजमध्ये तुम्हाला मिळतील. आजचा जो व्हिडिओ आहे इम्पॉर्टंट आहे. सुरुवातीला आणि शेवटी काही न्यूमेरिकल्स ऍड केलेले आहे, मधात काही थिअरॉटिकल पार्ट्स आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा. आउट ऑफ 15च एक्सपेक्ट करतो, त्यामुळे प्लीज कमेंट करताना आउट ऑफ 15च करा, कारण मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा लोकांना आउट ऑफ 10 पेक्षा पण कमी होते. त्यामुळे काही लोकांनी कमेंटमध्ये न टाकता मला पर्सनली मेसेज केले होते की सर आम्हाला आउट ऑफ 15 6 7 8च मिळाले आहे. डोंट वरी, प्रॅक्टिस करा. अशा पद्धतीचे क्वेश्चन कदाचित पेपरमध्ये जर विचारले तर त्यामध्ये तुम्हाला आन्सर करता यायला पाहिजे. क्लियर? सो लेट्स हॅव अ फर्स्ट क्वेश्चन. द टोटल नंबर ऑफ पब्लिक ट्रान्सपोर्ट ट्रिप इन अ सिटी इज 50 million per person. Trip is private transport trip for the same city is 8.9 million person trips. मॉडल शेअर ऑफ सिटी काय असणार आहे? बघा, एक सिटी आहे जिथे 15 मिलियन हे कशासाठी आहे? पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम थ्रू आहे आणि 8.9 मिलियन हे कसे आहे? तर हे आहे म्हणजे प्रायव्हेट ट्रिप्स आहेत. ओके, प्रायव्हेट आहे. सो या केसमध्ये जर का बघितलं तर हे 23.9 होत आहेत. बरोबर आहे. याचा मॉडल शेअर सांगा. मॉडल शेअर सांगा. सो ऑब्व्हियसली बघा, सिंपल आहे. काही गोष्टी आहे ना ज्या खूप इझिली तुम्ही फॉलो करू शकता किंवा तुम्हाला लक्षात राहू शकतील. आता ऑब्व्हियसली 15 मिलियन आहे आणि हा पेपरचा क्वेश्चन आहे. हा पेपरचा आहे, मी माझ्या मनाने घेतलेला नाहीये किंवा असाच टाकलेला नाहीये. हा पेपरचा ड्राफ्ट आहे, तोच घेतलेला आहे. आता बघा काय होतं, 15 मिलियन म्हणजे याचं शेअर जास्त येणार आहे, पहिला शेअर जास्त येणार आहे. म्हणजे बघा, हा आणि हा सरळ निघून गेला, सरळच निघून गेला. मग उरला कोणता? 60-40 आणि 63-37, दोनच गोष्टी उरल्या. तर 15 divided by 23.9 as to 8.9 divided by 23.9. बस, तुम्हाला याला सॉल्व करायचं आहे. कम ऑन फास्ट. किती येते सांगा. आता बी आणि डी निघून गेला म्हणजे फर्स्ट लाईफ लाईन तुम्ही वापरली आहे 50-50 वाली. आता काय उरलंय सांगा पटकन, फास्ट. ओके, तुम्हाला शेवटी पण याच्यावर MCQ न्यूमेरिकल टाइप MCQ बघायला मिळेल. चलो ठीक आहे. सी ऑप्शन करेक्ट येणार. याचं जे पर्सेंटेज आहे हे नियर अबाउट 63:37 च्या जवळपास येत आहे. क्लियर? सो सी करेक्ट. नेक्स्ट, the area for which the transportation facility are being planned is studied in detail. This area is called as the area for which transportation facility are being planned is studied in detail. This area, त्या एरियाला काय म्हणतात? त्या एरियाला काय म्हणतात? कम ऑन फास्ट. त्याला काय म्हणतात? एकदम सिंपल आहे, व्यवस्थित बघा. न्यूमेरिकल आपल्याला मधात आणि पुढे पण बघायला मिळतील. हे पण इम्पॉर्टंट आहे कारण की यामध्ये कन्फ्यूज होऊ शकतो. त्याला तुम्ही सर्वे एरिया म्हणत नाही, सेंट्रॉइड पण म्हणत नाही, नन ऑफ द अबोव बिलकुलच नाही. त्याला आपण काय बोलतो? स्टडी एरिया बोलतो. करेक्ट. नाउ थर्ड, द बाउंड्री ऑफ स्टडी एरिया इज नोन ॲज. बाउंड्री, स्टडी एरियाची बाउंड्री, जो काही स्टडी एरिया आपण डिटरमाइन करतो, इट माइट बी अ इमॅजिनरी, इट माइट बी अ फिजिकल. त्या स्टडी एरियाच्या बाउंड्रीला आपण एक्झॅक्टली काय म्हणतो? म्हणजे जो कोणता एक आउटर आपण एक इमॅजिनरी लाईन किंवा फिजिकली लाईन बाउंड करतो, त्या पर्टिक्युलर एरियाला किंवा त्या बाउंड्रीला काय म्हणतात? एक्सटर्नल कॉर्डन लाईन, स्क्रीन लाईन, एक्सटर्नल बॅरियर, ग्रीन बेल्ट. त्याला काय बोलतो आपण? आता सिटीच्या आउटर आपल्याला ग्रीन बेल्ट बघायला मिळतो. ओके, मग ग्रीन बेल्ट करेक्ट आहे का? एक्सटर्नल बॅरियर करेक्ट आहे का? स्क्रीन लाईन करेक्ट आहे का? आणि लास्ट, एक्सटर्नल कॉर्डन लाईन करेक्ट आहे का? कम ऑन फास्ट.
एक्झॅक्टली करेक्ट आहे. त्याला काय म्हणतो आपण? एक्सटर्नल कॉर्डन लाईन. जे काही आउटर सिटी एरियाच्या किंवा जो काही तुम्ही एरिया स्टडी एरिया असेल किंवा टीएझेड असेल त्याला ज्या आउटर एरियाला आपण बाउंड करतो किंवा फिजिकली किंवा इमॅजिनरी लाईन आपण मार्क करतो. ओके, फिजिकली म्हणजेच काय? आपण जे काही फिजिकल असतील थिंग्स त्याला फायनल करतो, तशा पर्टिक्युलर केसमध्ये आपण त्याला एक्सटर्नल कॉर्डन लाईन असं बोलतो. म्हणून 3 ला ए करेक्ट. Traffic zone are required to be blank so as to obtain the accuracy of traffic movement. Okay, सांगा काय? bigger, smaller, densely populated or congested. accuracy आपण काय घेतो? accuracy कशावर डिपेंड असते? accuracy कशावर डिपेंड असेल? क्लिअर? ऑब्विसली स्टडी एरियामध्ये जो टीएझेड आपण अप्लाय करतो, तो टीएझेड ट्रॅफिक अनालिसिस झोन जो आहे तो जेवढा छोटा असेल तेवढी accuracy परफेक्ट मिळेल. सो स्मॉलर इज द करेक्ट आन्सर, म्हणून बी करेक्ट. सी, utility of two transport mode are one each. Estimate the probability of one of the mode. Utility of two transport mode are one each. सिंपल आहे, डोकं लावायची गरज नाहीये. दोन ट्रान्सपोर्ट मोड आहे, प्रत्येकाची युटिलिटी एक आहे. दोन ट्रान्सपोर्ट आहे, प्रत्येकाची युटिलिटी एक आहे. दोन ट्रान्सपोर्ट आहे, प्रत्येकाची युटिलिटी एक आहे. बरोबर आहे? म्हणजे काय झालंय रे? 50-50% झालं. म्हणजे probability of the mode is 0.5. हाफ. बरोबर आहे ना? त्याला काय म्हणतो आपण? हाफ म्हणू शकतो. बघा थोडं कन्फ्युजिंग आहे की थोडं, म्हणजे युटिलिटी ऑफ टू ट्रान्सपोर्ट मोड, दोन ट्रान्सपोर्ट मोड आहे आणि प्रत्येकाची युटिलिटी 1 आहे, म्हणजे 1/2 हाफ 50-50%. क्लिअर? 5 ला सी करेक्ट. नेक्स्ट 6, origin destination data can be represented by. Origin destination data can be represented by OD matrix, desired line diagram, both A and B, and none of the above. Come on. Origin destination data can be represented by. आता OD matrix काय असतो हे तुम्हाला मी आपल्या ट्रान्सपोर्टेशनच्या लेक्चरमध्ये क्लिअर करून दिलं होतं की ओडी मॅट्रिक्स कसा असतो, कोणत्या पद्धतीने फॉर्म केला जातो. ओके, डिझायर लाईन पॅटर्न पण तुम्हाला समजून सांगितली होती काय असते, कशासाठी वापरतात. त्याच्यामुळे करेक्ट ऑप्शन काय आहे? आय नो दॅट तुमचं बरोबर आहे, परफेक्ट आहे, ज्यांना जमतंय नो इश्यू. बोथ ए अँड बी इज द करेक्ट ऑप्शन. बोथ ए अँड बी इज द करेक्ट ऑप्शन. बरोबर आहे? ओडी मॅट्रिक्स आणि डिझायर लाईन डायग्रामने दोन्ही याने ओरिजिन डेस्टिनेशन डाटा आपण प्लॉट करू शकतो. नेक्स्ट 7, इन डिझायर लाईन डायग्राम द मोमेंट आर शोन इन द फॉर्म ऑफ. जे काही डिझायर लाईन तयार करता त्या मोमेंट कशा दाखवतो? लाईन थ्रू दाखवतो, स्क्वेअर मध्ये दाखवतो, सर्कल मध्ये दाखवतो की ट्रायंगल्स मध्ये दाखवतो? कशामध्ये दाखवतो? जी डिझायर लाईन डायग्राम आहे ज्यामध्ये ओडी पॅटर्न जो आहे तो प्लॉट केला जात असतो, तो प्लॉट करताना ज्या डिझाइन लाईन आहे त्या कोणत्या कंडिशन मध्ये डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन मध्ये दाखवतात? लाईन मध्ये, स्क्वेअर मध्ये, सर्कल मध्ये की ट्रायंगल मध्ये? एक्झॅक्टली करेक्ट, लाईन्स मध्ये दाखवतात. ओके, कशात दाखवतात? लाईन्स थ्रू दाखवतात. नेक्स्ट आहे मित्रांनो 8, इन डिझायर लाईन डायग्राम द थिकनेस ऑफ लाईन रिप्रेझेंट. जी डिझायर लाईनची थिकनेस आहे ती काय रिप्रेझेंट करते? मोबिलिटी, ॲसेसिबिलिटी, अमाउंट ऑफ मुवमेंट की यापैकी काहीच नाही? खूप सिंपल आहे बरं. आज खूप सिंपल एमसीक्यू टाकले, आज खूप जास्त सिंपल टाकले. आणि प्लीज तुम्ही लोक जेवढेही सर्वे आहे किंवा त्याचे ऑब्जेक्टिव्ह आहे हे सगळे माहिती करून घ्या, कॅरेक्टरिस्टिक्स माहिती करून घ्या त्यामध्ये. ओके, ऑब्विसली डिझायर लाईनची थिकनेस जी आहे ती अमाऊंट ऑफ मुवमेंटवर जेवढा वेळा मूव्ह होत असेल तशा पद्धतीने त्याची थिकनेस जी आहे ती वाढत जात असते. क्लिअर आहे?
सो अमाऊंट ऑफ मुवमेंटवर डिपेंड करत असते. आय नो दॅट तुमचं करेक्ट आहे, टेन्शन घेऊ नका. 9. अ ट्रिप स्टार्टिंग अँड एंडिंग इन द सेम झोन इज रेफर्ड ॲज. बघा मी 3 टाईपचे तुम्हाला तसेही हे सांगितले होते, इंटरनल किंवा इंटरनल ट्रिप, इंट्राझोनल आणि थ्रो ट्रिप काय काय असतात. तर क्लिअर. अ ट्रिप स्टार्टिंग अँड एंडिंग इन द सेम झोन, इंटरझोनल, इंट्राझोनल, इंटरनल, नन ऑफ द अबव. अ ट्रिप स्टार्टिंग अँड एंडिंग इन द सेम झोन इज रेफर्ड ॲज. त्याला काय म्हणतात मित्रांनो? इंट्राझोनल ट्रिप. काय म्हणतात? इंट्राझोनल ट्रिप. क्लिअर. 9 ला बी करेक्ट. नेक्स्ट 10. The main objective of a public transport user survey are to study the supply and demand characteristics of public transportation facility, study the user characteristics of public transportation facility, suggest measures in order to improve the urban transportation facility, all of the above. खूप सिंपल आहे, आज खूप जास्त सिंपल आहे, पण कदाचित पुढचे न्यूमेरिकल तुम्हाला 1-2 माहिती नाही, टफ जाईल, कसे जाईल. ओके, पण थेरोटिकल पार्ट तरी खूप जास्त सिंपल आहे. ऑब्व्हियसली याचा आन्सर ऑल ऑफ द अबव आहे. या सर्व गोष्टीसाठी आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट सर्वे कॅरी आउट करत असतो. क्लिअर. म्हणून 10 ला डी करेक्ट. नेक्स्ट 11. वन वे मूवमेंट फ्रॉम ओरिजिन टू डेस्टिनेशन. घरापासून ऑफिस पर्यंत एक मूवमेंट झाली, ऑफिस पासून शॉपिंग मॉल पर्यंत एक मूवमेंट झाली, शॉपिंग मॉल पासून स्कूल पर्यंत एक मूवमेंट झाली, स्कूल पासून घरापर्यंत दुसरी एक मूवमेंट झाली. कोणतीही एक मूवमेंटला काय म्हणतात? ट्रिप म्हणतात, राऊंड ट्रिप म्हणतात, ट्रान्सपोर्टेशन म्हणतात, नन ऑफ द अबव म्हणतात. क्लिअर. खूप सिंपल आहे. ट्रिप म्हणतात. काय? त्याला आपण ट्रिप म्हणतो. म्हणून 11 ला ए करेक्ट. 12. एस्टिमेट द ट्रिप रेट. पुन्हा आला आपल्याकडे ट्रिप रेट फॉर अ रेसिडेन्शियल लँड यूज विथ 2865,000 ऑफ स्क्वेअर फीट अँड 7156% ट्रिप. म्हणजेच काय? जर का बघितलं तर आपण हा फॉर्म्युला काय लावत असतो? नंबर ऑफ ट्रिप डिवायडेड बाय युनिट एरिया और एरिया. सो ट्रिप रेट कसा फाइंड आउट करतो? ट्रिप रेट आपण फाइंड आउट कसा करतो? नंबर ऑफ ट्रिप डिवायडेड बाय एरिया और युनिट एरिया. सो नंबर ऑफ ट्रिप किती झाले आपल्याकडे? 7156 डिवायडेड बाय 7156 पर पर्सन ट्रिप, तो एरिया आहे ना, डिवायडेड बाय 2865 असं काहीतरी दिलेलं आहे. बरोबर आहे. तो ऑब्व्हियसली ही 0.4 आन्सर येणार नाही. बरोबर. 0.4 तर काय आन्सर येणार नाही. क्लिअर. जर का तुम्ही थोडा विचार केला तर काय होऊ शकतं? 1.6 पण येणार नाही. बरोबर आहे. हे 2500 आहे असं पकडा. 2500 आहे म्हणजे किती होतं बघा. 6.3 म्हणजे खूप वर जातं. एवढा तर काही येणार नाही. कोण उरलं? 2.5 च्या जवळपास. 2.5 च्या जवळपास. म्हणजेच करेक्ट आन्सर काय? ए आहे. बरोबर. नेक्स्ट. पर्सन ट्रिप्स पर डे बाय अ कार इज 1008 and the average car occupancy is 2.8. Determine the number of car. 1008 पर्सन ट्रिप होतात आणि एका कारची ऑक्युपन्सी 2.8 आहे. तर मला एक सांगा, नंबर ऑफ कार्स किती आहे? नंबर ऑफ कार्स किती आहे? 63, 36, 360, 630. पर्सन ट्रिप पर डे बाय अ कार एवढे लोक जातात आणि एका कारची ऑक्युपन्सी 2.8 आहे. थोडा वेगळा क्वेश्चन आहे. आधीच्या आपल्या याच्यात झाला नाही हा क्वेश्चन. बरोबर आहे. सो एवढे लोक कारने जातात आणि एका कारमध्ये 2.8 असतात. तर किती लोक, किती कार असू शकतील किंवा किती कार लागतील असं पण आपण म्हणू शकतो.
क्लिअर? आता 2.8 ला ना 63 येणार ना 36 येईल. या दोन पैकी एक चेक करा काय होऊ शकतं. सिंपल आहे. 2.8 म्हणजे याला 3 अजूम करा हवं तर. 3 अजूम करा म्हणजे काय होऊ शकतं बघा. 3 त्रिक 9 म्हणजे 108 उरला. पुन्हा 3 त्रिक 9 पुन्हा 8 उरला आणि 3 सका 336. जर का 3 घेतलं तर म्हणजे ऑब्विसली कमी आहे म्हणजे जास्त येतील म्हणजे 360 च्या जवळपास येणार आहे. 360 च्या जवळपास येत आहे. क्लिअर? एक्झॅक्टली. ओके, 360 इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट 14. The model split share car, bus, metro for a city is 35, 20 and 45. The number of trips made by the car, bus and metro out of total 2500 trips made from origin to destination are respectively. मॉडेल शेअर दिलाय. कार आहे 35, बस आहे 20 आणि 45 मेट्रोज ला जातात. ओके, अशा पद्धतीचं मॉडेल शेअर आहे, मॉडेल चॉईस आहे. यानुसार ज्या ट्रिप्स आहे टोटल ट्रिप जे आहे ते 2500 होत आहेत. बरोबर आहे. याच्यानुसार ओडीच्या कंडिशनवर तुम्ही नंबर ऑफ ट्रिप्स पर पर्सन किती होऊ शकतात ते सांगा. पटकन बघा, करून बघायला 20 इझी जातं म्हणून मी मधातलं घेतो. सो 20% आउट ऑफ 20% आउट ऑफ किती 25,000 याच्यापैकी म्हणजे किती झालं रे. 25 दोन्ही 50, 50 म्हणजे 500. 500 मधात किती व्हॅल्यू आहे? एकच व्हॅल्यू आहे ही, म्हणजे ही बरोबर असायला पाहिजे. बरोबर आहे. आता हे 35% मॉडेल शेअर आहे किती पैकी? 2500 पैकी. तर मग थोडस करायला हे लागू शकतो. हे पण करू शकता तुम्ही. 25 पास 125, 5 हातचे आले 12, 25 त्रिक 75, 75 आणि 12 87, 875 आला. बी करेक्ट. And the last one is what is the passenger car unit used for? Passenger car unit कशासाठी यूज करतात? To evaluate the traffic flow rate on a highway, to record the number of passenger in each car, to record the number of passenger in each section of road, to evaluate the density of passenger. सांगा, पॅसेंजर कार युनिट कशासाठी यूज करतात? PCU कशासाठी? टू रेकॉर्ड द नंबर ऑफ पॅसेंजर इन इच कार? बिलकुल नाही. टू रेकॉर्ड द नंबर ऑफ पॅसेंजर इन इच सेक्शन ऑफ रोड? नाही. टू इव्हॅल्युएट द डेन्सिटी ऑफ पॅसेंजर? डेन्सिटी ऑफ पॅसेंजर नाही, डेन्सिटी ऑफ ट्रॅफिक फ्लो. सॉरी, डेन्सिटी ऑफ ट्रॅफिक फ्लो. 15 ला ए करेक्ट. तर मित्रांनो थांबतो याच्यासाठी. भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. प्लीज कमेंट करायला विसरू नका. थँक्यू. हॅव अ ग्रेट टाइम.